तर नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया आणि मॅचला सुरुवात करूया. दक्ष पहिला बॉल घेऊन जयसाठी राणे मोर विकेटचा मारा. पहिला जो बॉल पाहिला आपण बॉलर बॅक ड्राईव्ह खेळाय तुझं झेल तर सुटलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु सिंगल धाव आलाय आणि सिंगलच्या मदतीने पाहतोय आपण स्कोर कार्ड धावसंख्येला आकार मिळतोय 1 या आकड्यावरती. दक्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस विकास यांचा विस्तामिक स्ट्रोक आहे, चेंडू हवेत होता बघा. इथे फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल कंप्लीट करणं गरजेचं. विकासाच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे की हा झेल साधा सोपा होता, परंतु हा झेल सुटलेला आहे. एक जीवनदान मिळालं विकास हरवटे या बॅटरला आणि नक्कीच संधीचं सोनं इथे केलं जाईल. दक्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑन मध्ये आपण शतरषक होता त्याच्या मस्तकाला थोडस चकवून हा चेंडू निघून गेलाय. शतरषण चांगला झालाय, बॅकअप चांगला होता, थ्रो थोडंसं खराब होता. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावांची धावफलक पाहतो आपण पुढे सरकते जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन बोर्ड. इथून पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचलेली आहे. बघा चांगली गोलंदाजी केली आहे दक्ष दिंडे यांनी, परंतु आता इथून पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला मोठे फटक्याची आवश्यकता आहे. यावेळेस बघा चेक केलं या बॉलला, पुन्हा एकदा झेल सुटला यष्ट्यांच्या मागे. चेंडू सरळ जातो डी झोन जवळ. बघूया काय घडते काय बिघडते. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागते. बघा 2 झेल उडवले होते, दोन्ही झेल इथे विकेटच्या मागे सुटले गेले आहेत एकाच फिल्डर कडून. म्हणजे 2 या जीवनदान मिळाले दोन्ही बॅटरला. एकदा विकासांना जीवनदान मिळालं, आता जयेश यांना सुद्धा जीवनदान मिळालंय आणि जीवनदानाचा फायदा पाहिला तर दोन्ही बॅटर अजून सुद्धा आपण पाहतोय पॉपिंग क्रीज वरती सुखरूपपणे उभे आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या पाहतो पण 6 वर जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. यावेळेस इनसाइड आउट कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न केला फिल्डर होते, परंतु बघा त्यांच्याकडून झाले चुकी. चेंडू गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 4. चला गोरखपाडा संघाचे कर्णधार कृपया करून आपला ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. चौकार आलाय, चौकार आलाय. चौकाराची धावसंख्येला आकार मिळालाय, 10 वरती जाऊन पोचलाय धावसंख्या. शेवटचा बॉल बघा. चौकारानंतर थोडंसं प्रेशर यावेळेस मला वाटते गोलंदाज दक्ष वरती सुद्धा आहे, कारण चौकार आला होता. या चौकाराची धावफलक 10 वरती जाऊन पोचलाय, डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा दक्ष बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढलाय बॉलला. आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. सिंगल येते, षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 11 वर जाऊन पोहोचते. बघा डबल 1 तर आलाय, पण 1 षटक कंप्लीट झालाय. अजून एक जर विकेट आली असते तर इकडे 4 एक्के आले असते, परंतु 4 एक्के नाही पण 3 एक्के आलेले आहेत. विकेटचं तर पाहिलं तर विकेट सुद्धा जमेची बाग पाहिली तर विकेट सुद्धा एकही आलेली नाहीये. म्हणजे पलसाचा पाडा आता पाहिलं तर थोडंसं ड्रायव्हिंग सीट वरती आहे. राज येतोय दुसऱ्या हाताळण्यासाठी. राज कोदे यांना प्राचारण केलं जाते. इथून पाहायला गेलं तर या 12 चेंडूवरती कमीत कमी 30 धावा घेणं गरजेचं असेल, म्हणजे 15 सरासरी धावा लागेल, म्हणजे एक चांगलं टोटल इथे उभं करणं गरजेचं असेल. पहिला बॉल राज यांचा. यावेळेस बघा गतीमध्ये मिश्रण केलं होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि पहिला चेंडू पाहिला तर ऑन द मार्क डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. बघा अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय. अचूक टप्पा आणि भेदक मारा काय असतो हे दर्शविलाय राज यांनी.
राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लोअर फील्ड बॉल होता, गॅपमध्ये चेंडूला घेऊन काय शतरक्षक आहे विवेक, चांगलं शतरक्षण पाहतोय पण त्यांच्या मार्फत थोडंसं फंबल झालंय. त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा, फेकी खराब पण तू बॅकअप चांगलं होतं. रोहित आतकरी चेंडू पर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचले गेले आणि पाहिल्यात आपण 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावांशी धावफलक पाहता आपण जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ संपला. इथून पाहिलं तर 10 बॉलचा खेळ बाकी असेल या इनिंग मधील. हाफ ट्रॅकर होता यावेळेस बघा, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही आहे. अजून एक चेंडू पाहिला तर या षटकातील डॉट आलाय बघा. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू डॉट. म्हणजे कमबॅक आणि कमबॅक केलाय गोलंदाज राज या गोलंदाजाने. हॅलो, चला थोडंसं विद्युत पुरवठा पाहिला तर खंडित झाला होता. त्याच कारणानुसार पाहिलं तर थोडंसं लाईव्ह कॉमेंट्री आपली बंद सुद्धा झाली होती परंतु आता लाईट सुद्धा आलाय आणि मॅच सुद्धा ऑन आहे. इथून पाहिलं तर 2.5 चेंडूचा खेळ झाला आहे पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचलाय पळशीदापाडा संघाची. म्हणजे एक फायटिंग टोटल नक्कीच उभं करण्यात आलं आहे पळशीदापाडा संघाकडे. कारण पळशीदापाडा संघाचा विचार केला तर चांगली बॉलिंग लाईन आहे, बॉलिंग अटॅक चांगला आहे. इथून मॅच बनवायची असेल तर हा बॉलवरती एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा विवेक पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवरती आहे. त्यांच्याकडून पाहतोय त्यांच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे एक चौकार आलाय त्यांच्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल यावेळेस दांडी गोल, फलंदाज बाद, विकेट डाऊन होते. 4था धावा बसतोय पळशीदापाडा संघाला आणि 21 धावा झाल्यात आणि 22 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे. नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू थोड्याच वेळात पाहूया आपण. ती परत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. ओव्हर टू डीजे. बघा उद्या दिवसामध्ये 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिली मॅच असेल आई भवानी स्पोर्ट्स बामणगाव, त्यांच्या समोर असतील संजय विलन नागले. दुसरे मॅच असेल A1 सारदा, त्यांच्यासोबत असतील आई गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा. तिसरी मॅच असेल गावदेवी स्पोर्ट्स कामण, त्याच्या समोर असतील ओम साई 444 नागले A. चौथी मॅच असेल गावदेवी स्पोर्ट्स नागले, त्यांच्या समोर असेल वादल स्पोर्ट्स बामणगाव. पाचवी मॅच असेल जय गणेश गवळीपाडा, त्याच्या समोर असेल यंग स्टार नागले. आणि शेवटची मॅच असेल आई माऊली स्पोर्ट्स नागले. म्हणजे जो आयोजक संघ आहे तोच शेवटची मॅच खेळताना पाहतील. त्या समोर असतील गावदेवी स्पोर्ट्स गोकिवरे. म्हणजे 6 उद्याचे लॉट आहे, त्याच्यामध्ये 6 नागल्याच्या टीम आहेत. प्रत्येक एका मॅच मध्ये नागली टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. म्हणजे उद्या जवळजवळ सर्व नागले ग्रामस्थ इकडे पाहायला मिळतील आणि गर्दी असेल उद्याच्या दिवसामध्ये.
आपण नाण्याची एक बाजू पाहिली, 21 धावा झाल्यात, 22 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं आहे. 22 धावा कशा पद्धतीने चेस करण्यात येतील त्याचं धावचं समालोचन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे सरांना. ओव्हर टू प्रदीपजी लोखंडे सर. खूप खूप धन्यवाद दर्शन जिडोपके. 22 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 चेंडू आणि 22 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण या अगोदर जर आपण बघितलं तर शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा संघाने अगोदर क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखलं होतं, मात्र आता त्यांना कमीत कमी धावांवरती रोखलं गेलंय आणि आता या 22 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत. बघा बॉलिंग त्यांची खूप स्ट्रॉंग आहे. बॉलिंगच्या जोरावर त्याने आतापर्यंत 2 सामने जिंकलेले आहेत आणि हा तिसरा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. 18 चेंडू 22 धावा या नागली संघांना करायच्या आहेत. रोहित पहिला बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. बघा डायरेक्ट हिट जर झाला असता कदाचित आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. ओव्हर थ्रो झाला. आपण पाहतोय चंद्रकांत फरले यांनी केलेला तो थ्रो, तिकडे खराब फिल्डिंग आणि चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. पंजा खोललाय पहिल्या बॉलवरती. इथे आता बॅटचं एज लागलंय. रोहित पुन्हा एकदा कम नशिबी ठरलाय. शून्याचा चष्मा घालून तो माघारी परततोय. धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झाले 2. इथे आपण पाहतोय हाफ ट्रॅकवर होता. इथे आता पुल करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. अनिकेत बीज हा नव्याने बॅटर इन झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण जय बीज याला. बघा विकास हरवड्याचा खूप चांगलं चेंडू पहिल्या बॉलवरती ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. इथे शफल होऊन फटका केलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे अजय फॉर्ले. बघा चांगले क्षेत्ररक्षण झाले. फक्त एक सिंगल धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या आता 6 या आकड्यावरती बॉल टाकून झालेले आहेत ते म्हणजे 4. बघा मॅच जिंकण्यासाठी 22 धावा या बनवायच्या आहेत नागली संघाला. इथे बघा खूप चांगला चेंडू अपील या उचलून धरलाय. फलंदाज बाद जय बी याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. विकेट क्रमांक 2. आपण जर बघितलं पहिल्या बॉलवरती 5 धावा आलेल्या आहेत. त्यानंतर चांगला कमबॅक आपण पाहतोय विकास हरवटे या गोलंदाजाचा. धावसंख्या झालेली आहे 6. बॉल टाकून झालेत 5. धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या म्हणजे 22. चांगली बॉलिंग इथे देखील पाहतोय. चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. अपील झालेली आहे. अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी.
दर्शन जे आपण पाहतोय पहिलं षटक हे अप्रतिम हाताला गेलंय. 22 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा हे रोखत असताना शिवसाई पलशाचा पाड्या टीमने पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि त्याच्यामध्ये 5 धावा या ओव्हरथ्रोच्या आहेत. नक्कीच नक्कीच मी मागेच बोललो होतो मागच्या इनिंगमध्ये की पलसापाडा संघाकडे बॉलिंग लाईन चांगली आहे. एक फायटिंग टोटल उभं केलं आहे आणि ते डिफेंड नक्कीच यावेळेस ते करताना पाहतील. शेवटच्या बॉलपर्यंत ही प्रदीप सर मॅच जाईल यात काही शंका नाही. बघा आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 16 धावींची आवश्यकता आहे. इथे आपण कंपॅरिझन जर बघितला शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा संघाच्या 11 धावा होत्या. इथे नागले संघाच्या फक्त 6 धावा आहेत आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 धावा बनवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हा पहिला चेंडू डॉट आलाय. बघा मी अगोदरच म्हटलं की बॉलिंग लाईनअप जे आहे शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा टीमकडे भरपूर स्ट्रॉंग आहे. 22 धावा डिफेंड करू शकतायत आणि सध्या तरी ते काम ते चांगल्या प्रकारे पार पाडतायत. पहिला चेंडू इथे गोलंदाज जयेश याने डॉट टाकलाय. इथे आपण पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू आहे. चेंडूच्या खाली विशाल येतो. झेल होईल का? झेल पकडलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. या अगोदर या मैदानावरती जीवदानी नागले आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव असा 2 संघादरम्यान सामना झाला होता. नागले संघाला 18 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्या होत्या, मात्र त्या 17 धावा ते पूर्ण करू शकले नव्हते. डिफेंड केल्या होत्या ब्राह्मणगाव संघाने. म्हणजे याच्यात आपण जर बघितलं की नागले संघाची बॅटिंग लाईनअप जी आहे ती कुठेतरी आपल्याला कमजोर पाहायला मिळते. कमजोरी ही त्यांची आपल्याला बॅटिंग लाईनअपमध्ये पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच इथून पाहिलं तर सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे प्रदीप सर. जर तुम्ही सिंगल डबलवरती जी क्रिकेटचा बोलतो आपण श्वास आहे तो जर घेतला, ऑक्सिजन आहे तो घेतला तर नक्कीच इकडे सामना जिंकू शकतो नागले संघ. इथे आता फुलटॉस चेंडू आहे. फायदा उचलता आलेला नाहीये. गणेशाने झेल सोडलाय. आता गणेशाने झेल सोडलाय की मॅच सोडलाय येणारे काही चेंडू सांगून जातील. इथे फलंदाज कुठला बाद झालाय तर पाहूया. क्रॉसिंग झालेला आहे म्हणजे विवेक बीज हा बाद झालेला आहे. म्हणजे तिन्ही बंधू आता तंबूच्या आश्रयाला परतलेत. बघा आता मॅच थोडासा हाय व्होल्टेज होताना दिसतोय. गरम झालाय हा मॅच. बघा नागले संघ थोडासा वीक झोन मध्ये येताना दिसतोय. आपण पाहतोय दोन्ही संघाची जर आपण बॉलिंग जर बघितली बॉलिंग खूप स्ट्रॉंग आहे, मात्र बॅटिंग मध्ये थोडेसे कुठेतरी कमी पडले दोन्ही संघ. आणि आता इथे आपण पाहतोय नागले संघाची बॉलिंग खूप चांगली झाली, मात्र बॅटिंग मध्ये कुठेतरी तो कमजोरपणा आपल्याला दिसून आलेला आहे. कमजोरी ती दिसून आलेली आहे. 9 चेंडूमध्ये आता 15 धावींची आवश्यकता आहे. नक्कीच प्रदीप सर बघायला गेलं तर ही दुसरी धाव घेणं गरजेचं होतं का? जिकडे सिंगल आली होती तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट झाली होती पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये महत्वाचा खेळाडू बाद झालाय. ते आपण पाहतोय बघा आणखीन एक डॉट बॉल येतोय. आपण वारंवार बोलत होतो की याची बॅटिंग लाईनअप आहे ती थोडी कुठेतरी कमकुवत पाहायला मिळते आणि त्याचं उदाहरण इथे स्पष्ट होताना दिसतंय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 8 चेंडू आणि आता 15 धावींची आवश्यकता आहे. जयेश फरले इथे आपण पाहतोय हाफ ट्रॅक होता. तिकडे शतरक्षक आहे. झेल होईल का? शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल पकडलाय. राहुल आतकरी याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. किरिस का सुनने का गाना? किरिस का सुनने का? थँक्यू डीजे. आपण पाहतोय राहुल वरती जिम्मेदारी होती. राहुल याला ती जिम्मेदारी उचलता आलेली नाही आहे. बघा प्रति षटकामध्ये 7.33 सरासरी राखायची होती, मात्र ती सरासरी राखता आलेली नाही आहे. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. 7 बॉल मध्ये आता 15 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू आणि 15 धावा. या बॉलवरती एखादा मोठा फटका येणे फार आवश्यक आहे. फुलटा चेंडू फुलरलेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतो निर्धाव. जयेश फरल्याचं जबरदस्त षटक. 2 विकेट फक्त एक सिंगल धाव त्याने खर्च केले आणि हे षटक जे ठरलंय निर्णायक ठरलेलं आहे. आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 15 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावा.
नक्कीच प्रदीप सर इकडून आता मॅच थोडीशी गरम झालेली आहे. कुकरची शिट्टी आता वाजलेली आहे आणि शिट्टी कोणाची वाजेल या 6 बॉलवरती आपल्याला कळून येईल, कारण आता मॅच थोडीशी गरम झाली आहे. बघा अजूनही सामना संपलेला नाही आहे. आता जो शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय आलाय. अजय हा फास्टर बॉलर आहे, वेगवान गोलंदाज आहे आणि ही खेळपट्टी आपण पाहतोय स्पिनर जे आहेत फिरकीपट्टू त्यांच्यासाठी लाभदायक आहे. मात्र जे फास्टर आहेत त्यांच्यासाठी ही खेळपट्टी धोकादायक आहे. म्हणजे इथे संधी आता चालून आलेली आहे नागली संघाकडे. इकडे 15 धावा होऊ शकतात. मात्र राज याला आणि त्याला जो साथ देतो यश याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. इथे बघा पाहतोय बॅटच्या बॉटम वर चेंडू लागलाय. स्ट्रेट टू द फिल्डर हा चेंडू निघून गेला. धावचीची संधी निर्माण झालाय आणि आता राज कोदे याला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याची संधी चालून आली होती यशकडे, मात्र कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. नव्याने फलंदाज दक्ष हा मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. दक्ष नाव स्ट्राईक एंड वरती असेल. 5 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता आहे. आता आपण पाहतोय यश कोदे याला, ज्याने दुसऱ्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. यस थँक्यू डीजे. आपण पाहतोय यश कोदे याला, ज्याने दुसऱ्या मॅच मध्ये आतिशी पारी केली होती. 2 षटकार त्याने ठोकले होते. तोच यश कोदे आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय. इथे बघा पूल करण्याचा प्रयत्न. पूल पॉवरफुल होईल का? यस पूल पॉवरफुल झालाय. मी अगोदरच म्हटलं होतं. यस थँक्यू डीजे. 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. यश हा मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो आणि यश याला संधी मिळालाय आणि यश याने षटकार ठोकलाय. बघा वेगवान चेंडू होता, वेगावरती स्वार झाला होता. वेगवान चेंडू त्याच्या बॅट मध्ये आला. कनेक्शन चांगलं झालं, टायमिंग चांगलं जुळलं आणि हा चेंडू 6 धावन करता निघून गेलेला आहे. नक्कीच प्रदीप सर, आता तुकाराम मांगले सरांचा एक डायलॉग आहे. आता मॅच अशी झाली, कभी इधर कभी उधर वाला मामला हो गया अभी. बरोबर की नाही? बघा आता जे तराजू प्रमाणे हा सामना जो आहे तो आपल्याला तोलताना दिसतोय. कधी नागले संघाच्या बाजूने तर कधी आता शिवसाई पलशाचा पाडा संघाच्या बाजूने. इथे आता बघा कमबॅक केलंय. डॉट बॉल येताना दिसतोय. इथे पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडासा स्किड झाला आपण पाहतोय आणि चेंडू सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे. अजूनही मॅच जिंकण्याकरता 8 धावेंची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. इथे आपण पाहतोय बॅटचं एज लागले. झेल ड्रॉप. प्रयत्न खूप चांगले झाले तिकडे बघा. यष्टरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडनं देखील झेल सुटलाय. आता 2 चेंडू आणि 7 धावा. बघा हा रिप्ले दाखवला जातोय यष्टरक्षकाकडनं. हा झेल जर पकडला असता तर आणखीन ट्विस्ट निर्माण झाला असता. बघा आता 2 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे या बॉल वरती धाव येणं फार गरजेचं आहे. सिंगल, डबल, ट्रिपल, चौकार, 5 किंवा षटकार या बॉल वर येणं फार गरजेचं आहे. नक्कीच प्रदीप सर, आता स्ट्राईक वरती ज्या बॅटरने षटकार मारला त्याला आणणं गरजेचं असेल दक्षसाठी. बघा आता या बॉल वरती धाव येणं फार गरजेचं आहे. नागले संघाला जिंकायचं असेल तर या बॉलवर धाव येणं फार गरजेचं आहे. मात्र हा चेंडू येतोय डॉट. बघा या बॉल वरती 1 धाव येणं फार आवश्यक होतं, मात्र ती धाव आलेली नाही आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे. अजूनही 1 बॉल बाकी आहे आणि 1 बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. आपण भरपूर वेळा बघितलंय की 1 बॉल 7 असताना 1 बॉल 8 असताना त्या धावा झालेल्या आहेत. नक्कीच प्रदीप सर, नारिंगीच्या ग्राउंडवरती 1 चेंडूमध्ये 9 धावा सुद्धा होताना पाहिले आहेत. आणि आपण जर बघितलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये असं विक्रम 3 वेळा झालेले आहेत. एका बॉलमध्ये 7 धावा देखील झाल्यात, एका बॉलमध्ये 8 धावा देखील झालेत, एका बॉलमध्ये 9 धावा देखील झाल्यात. इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. बघा मी अगोदरच म्हटलंय की झालेला आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 1 चेंडूमध्ये 7 धावा झाल्यात, एका चेंडूमध्ये 8 धावा झाल्यात, एका चेंडूमध्ये 9 धावा देखील झाल्यात. आणि हा बघा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय, व्हाईट बॉल. आणि आता 1 बॉल मध्ये 6 धावा
आणि षटकार ठोकण्याची क्षमता ही दक्ष धिंडे या फलंदाजाकडे देखील आहे. बघा बघा. काय घडेल काय बिघडेल. एक चेंडू आणि 6 धावा. बघा मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे. प्रेक्षक भरपूर खुश झालेत. पैसा वसूल मॅच. नक्कीच नक्कीच प्रदीप सर, आता स्वतःला सिद्ध करायचं असेल दक्ष यांना तर मोठा षटका खेळावा लागेल. बघा आपण याच कारणासाठी आपण बॅटिंग बॉलिंग करत असतो आपल्या संघासाठी. मात्र हा चेंडू निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल. बघा संधी चालून आली होती. बघा ही संधी फक्त एकदाच मिळते. ती संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळत नसते. त्या संधीचं सोनं करावं लागत असतं. त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये दक्ष धिंडे या फलंदाजाला. बघा 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवरती 5 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर केलेला कमबॅक. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जयेश फर्ले, मॅन